नागपुर तहसील पुलिस ने ज्वेलरी दुकान में हुई लाखों की चोरी का खुलासा करते हुए सोना चोरी करने वाले गिरोह के 3 सदस्यों को गिरफ्तार कर लिया है। गोदामी गली स्थित सूर्यवंशी रिफाइनरी में काम करने वाले आरोपी सचिन साड़ुके ने मालिक की नजर चुकाकर 200 ग्राम सोना, जिसकी कीमत लगभग 5.5 लाख रुपए है, चुरा कर फरार हो गए थे। तहसील पुलिस ने त्वरित विश्वालय की जारी आरोपियों का लोकेशन ट्रेस कर उसे एजलकरी कोल्हापुर से गिरफ्तार किया। उसके पास से 55 ग्राम सोना बरामद हुआ। पूछताछ में सामने आया कि चोरों ने इसके साथ जगन्नाथ जाविर और प्रशांत मुड़िक भी शामिल थे। पुलिस ने दोनों को भी गिरफ्तार कर लिया है और 50.3 ग्राम सोने का रवा जब्त किया गया। अब तक कुल 105.3 ग्राम सोना, कीमत करीब 11.5 लाख रुपए पुलिस ने बरामद किया। गिरोह का चौथा सदस्य चेतन जाविर फरार है और उसकी तलाशी जारी है। यह कार्यवाही पुलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंघल के मार्गदर्शन में तहसील पुलिस की टीम ने सफलतापूर्वक की। फिर्यादी सदाशिवराव सूर्यवंशी यांनी एप्रिल महिन्यात तक्रार दिली होती की त्यांच्या सूर्यवंशी रिफायनरीमध्ये नोकरीला असलेल्या आरोपी नामे वैभव भाऊसो मालगावे यांनी त्यांच्या ड्रावरमध्ये ठेवलेला 200 ग्राम सोन्याचं बिस्किट हे चोरी करून नेलेलं आहे। त्याचा तपास आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री रमेश शेख हे करत होते। तपासादरम्यान त्यांनी आरोपी वैभव भाऊसो मालगावे आणि जगन्नाथ प्रकाश जाविर यांना यापूर्वीच अटक केलं होतं। त्या आरोपितांकडून यापूर्वीच 55 ग्राम सोने जप्त करण्यात आलेले होते। तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या नुसार या अटक आरोपींचे अजून 2 साथीदार होते। त्यांची नावे प्रशांत नानसो मुळीक आणि चेतन प्रकाश जाविर या प्रकारची होती। ह्या 4 जणांचं एक गँग असून ते राज्यात आणि परराज्यात सुद्धा अशा प्रकारे सोन्याच्या सराफा व्यापाऱ्यांकडे नोकरी करून आणि संधी मिळताच चोरी करून तिकडनं फरार व्हायचं त्यांचं कार्यपद्धती आहे। तपासामध्ये यातील आरोपी प्रशांत मुळीक याला सातारा, सांगली या परिसरात जाऊन खंबाळे या ठिकाणून अटक करण्यात आली। माननीय न्यायालयासमोर हजर करून पीसीआरच्या दरम्यान त्यांनी एकूण 50 ग्राम सोन्याची रिकव्हरी दिलेली आहे। अजूनही पाहिजे आरोपी चेतन जाविर ह्याचा आम्ही शोध घेतो आहे आणि आता पावेतो या गुन्ह्यामध्ये एकूण 105 ग्राम सोनं रिकव्हर करण्यात आलेलं आहे, ज्याची एकूण किंमत 11,50,000 अशी आहे। आणि ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक रमेश शेख यांच्यासह पोलीस हवालदार संजय साहू, पोलीस हवालदार संदीप गवळी, पोलीस कॉन्स्टेबल किशोर, पोलीस कॉन्स्टेबल पवन यांच्या पथकांनी आणि आमचे टेक्निकल आम्हाला सहकार्य करणारे पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र यांच्या पथकांनी केलेली आहे। ह्या संपूर्ण कारवाई करता आम्हाला माननीय पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल सर, माननीय जॉइंट सीपी रेड्डी सर, माननीय ॲडिशनल सीपी दाभाडे सर, माननीय उपायुक्त मदने सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त मोरे मॅडम यांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे।